I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. Lesson 17. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. कधी कधी शाळेत एखादा वेगळाच पाहुणा येतो. कोण असेल बरं? ऐका हं. मोती आला, मंगलाचा कुत्रा. हे काय? हा कोणाचा कुत्रा? गुरुजी, मंगलाचा कुत्रा आहे. त्याचं नाव मोती. वा, छान. पण आता त्याला बाहेर काढा बरं का. बसू द्या ना त्याला गुरुजी, तो काहीच करत नाही. नाही नाही, तसं नाही चालणार. त्याला बाहेर बसू दे. मंगला, त्याला बाहेर घेऊन जा आणि दार लावून घे. शट द डोअर. शट द डोअर म्हणजे? संतोष, तुला नक्कीच कळलं असेल, डोअर म्हणजे दरवाजा. हो, डोअर म्हणजे दरवाजा. मग सांग बघू, शट द डोअर म्हणजे काय असेल? दरवाजा बंद कर. राईट, गुड. मग शट द विंडो म्हणजे? खिडकी बंद कर. अगदी बरोबर. चला आता कामाला लागूया. सुनीताताई, बोला तुम्ही इंग्रजीत. बरं, आपण कुत्र्याबद्दलच बोलूया का इंग्रजीत? हो, चला. कुत्रा, डॉग. बरोबर. कुत्रा, डॉग. हुज डॉग इज दिस? कुणाचा कुत्रा आहे हा? हुज डॉग इज दिस? This is Mangala's dog. This is my dog. Yes, this is her dog, Sunita Maushi. Mangala, what is your dog's name? His name is Moti. I also have a dog. Yes, yes. अमितकडे पण कुत्रा आहे. He has a dog. माझ्याकडे मांजर आहे. I have a cat. Yes, चंद्राकडे मांजर आहे. She has a cat. आणखीन कुणाकुणाकडे आहे मांजर? I have a cat. Meow, meow. I have a dog. Moti knows English. काय? रंजना, हे तू काहीतरीच बोलतेस हा. बघा, what is your name? बघा, तो म्हणाला मोती. मोत्या, how old are you? बघा, तो म्हणाला 3. मोत्या, how many sisters and brothers do you have? पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Whose book is this? This is my book. This is his book. Whose pen is this? This is my pen. This is her pen. Do you have a
ruler? Yes, I do. Do you have a sharpener? No, I don't. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज जोडीजोडीने प्रश्नोत्तराचा सराव करायचा आहे. घंटा वाजली की टीचर 2 मुलांना तयार करतील. एकाने आपल्या दप्तरातलं एक पुस्तक काढायचंय. दोन मुलं तयार? एकाकडे पुस्तक आहे ना? बरं, ज्याच्याकडे पुस्तक नाही त्याने इंग्रजीत विचारायचं, हे कोणाचं पुस्तक आहे? दुसऱ्याने इंग्रजीत सांगायचं, हे माझं पुस्तक आहे. सुरू करा. Whose book is this? असा प्रश्न आणि This is my book असं उत्तर म्हणालात का? गुड. टीचर आता दुसरी 2 मुलं निवडतील. एकाने वही घ्यायची आहे. ही कोणाची वही आहे? असा प्रश्न इंग्रजीत विचारायचा आणि दुसऱ्यानी ही माझी वही आहे असं इंग्रजीत सांगायचं. सुरू करा. बरोबर म्हणालात ना? Whose notebook is this? This is my notebook. गुड. बरं, आता असं करूया. टीचर आणखी 2 मुलांना निवडतील. 2 मुलं तयार? एकाने वर्गातली कोणतीही वस्तू घ्यायची आणि ती वस्तू कोणाची आहे असं इंग्रजीत विचारायचं. जसं Whose pen is this? किंवा Whose chappal is this? असे प्रश्न विचारायचे. दुसऱ्या मुलाने इंग्रजीत उत्तर द्यायचं. उत्तर देताना माय, हिज, हर यापैकी कोणता शब्द वापरायचा त्याकडे लक्ष द्या हं. सुरू करा. आता आणखी एका प्रकारचा सराव करूया. घंटा वाजली की टीचर एकेका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. त्यांनी हातात आपलं पुस्तक घ्यायचं. पुस्तक घेऊन एक मूल उभं आहे. माझा प्रश्न नीट ऐका आणि सर्वजण एकत्र उत्तर द्या. मी विचारेन, Whose book is this? मुलगा असेल तर तुम्ही उत्तर द्यायचं, This is his book. आणि मुलगी असली तर म्हणायचं, This is her book. सगळे एकत्र सांगा, Whose book is this? This is his book किंवा This is her book. असं सगळ्यांनी उत्तर दिलं का? गुड. आता दुसरं मूल पुस्तक घेऊन उभं राहील. माझा प्रश्न नीट ऐका आणि सगळे मिळून इंग्रजीत उत्तर द्या. Whose book is this?
आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. आता मी एकेका मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारेन. डू यू हॅव अ शार्पनर? किंवा डू यू हॅव अ रूलर? मग तुमच्या दप्तरात जर ती वस्तू असेल तर म्हणायचं येस आय डू. जर ती वस्तू दप्तरात नसेल तर म्हणायचं नो आय डोंट. प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ रूलर? तुझ्याकडे फुटपट्टी आहे किंवा नाही ते सांगितलंस का? आता दुसरं कोणतरी. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ शार्पनर? टोकयंत्र आहे किंवा नाही ते सांगितलंस ना? गुड. आता टीचर, पुढचा सराव तुम्ही रेडिओचा पाठ झाल्यावर करालच. पण आता पाठ संपण्यापूर्वी मागच्या पाठात शिकलेलं गाणं पुन्हा ऐकूया. रेडिओबरोबर तुम्हीही म्हणा. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांना सराव करायला देतील. हुज रूलर इज धिस? असे प्रश्न विचारायचे आणि धिस इज माय रूलर, धिस इज हिज रूलर, धिस इज हर रूलर अशी उत्तरं द्यायची. वेगवेगळ्या वस्तू वापरून हा सराव करा. तसंच डू यू हॅव अ रूलर असे प्रश्न आणि येस आय डू किंवा नो आय डोंट अशी उत्तरं यांचाही सराव करा बरं का. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. आणि टीचर, रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात